नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. चला, आज विषय घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी कुंचम. कुंचम वापरल्यामुळं खरंच व्यवसायामध्ये वृद्धी होते का? खरंच लक्ष्मी आपल्या घरात येते का? कसा कुंचम वापरल्यावर लक्ष्मी आपल्या घरात येते का? आपले व्हिडिओ बघायचे की बाबा या ताईंना हा फायदा झाला, त्या ताईंना तो फायदा झाला, यांनी हे घेतलं, त्यांनी ते घेतलं, किंवा करोडोची घरं झाली. हे सगळं होतं का? धनकुंचमुळे हे सगळं होतं का? आणि का होतं, कसं होतं, कसं वापरावं, हे अनेक प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात आहेत. कुणीतरी घेतलं, कुणाला तरी उपयोग झाला म्हणून आपण घेतलं, याच पद्धतीनं सगळं घेतात. पण कुंचमची स्टोरी मी मागं पण सांगितलेली नाही आणि आज परत सांगते की कुंचम हा आंध्र प्रदेशमधलं आपलं जसं मापटं आहे, चिपटं आहे, कोळवं आहे, हे जे आपली मापं आहेत, आजकाल तुम्हाला एखाद्या वेळेस किलो 2 किलो कळेल, पण पहिल्यापासून घरामध्ये आमच्या चिपटं असायचं, मापटं असायचं आणि आडशिरी असायची. ह्याला आपण माप म्हणतो किंवा शेतकरी लोक याच मापट्याला स्वतःची लक्ष्मी मानतात. मग तसंच आंध्रामध्ये भरपूर सारी शेती पिकते आणि त्या भागामध्ये पितळेची संख्या जास्त असल्यामुळं पितळेचं मापटं तिथं वापरलं जातं. कुंचम म्हणजे काय? तर आंध्र प्रदेशमधलं गहू, ज्वारी, तांदूळ दळायला देताना मापायचं एक मापटं म्हणजे कोळवं. आता ह्याचं माप होतं कोळवं. कोळवं म्हणजे पावशेर. आत्ताच्या भाषेत आपल्या कोळवं म्हणजे पावशेर. मग कुंचम ते का पुजतात आणि कसे पुजतात? कुंचम पुजण्यासाठी मापटं असणं गरजेचं आहे, ते कोळव्याचं असणं गरजेचं आहे, म्हणून त्याला वर आणि खाली ही पट्टी असणं गरजेचं आहे. आंध्रामध्ये जर तुम्ही ग्लास नेलात तर ते त्याला चूक म्हणतील की बाबा हे तुम्ही काहीतरी ग्लास पितळेचा उचलून त्याच्यावर शंख गदा चक्र काढलेलं आहे. शंख गदा चक्राला जेवढा अर्थ नाहीये तेवढा याच्या मापाला अर्थ आहे की हे कोळवच बसलं पाहिजे आणि याला वर खाली पट्टी असली पाहिजे. त्याला कुंचम असं म्हणतात. कुंचम म्हणजे मापटं, काहीतरी धान्य मोजायचा गट, एक वजन, हा त्याचा अर्थ असतो. आता याचं वजन सुद्धा असतं, त्याच वजनामध्ये तो बसला पाहिजे तर त्याला ते कुंचम म्हणता येतं. तुम्ही 2 किलोचा ग्लास घ्याल, तुम्ही 1 किलोचा ग्लास घ्याल, त्याचं वजन हू म्हणून असेल तुमचं, त्याचा काही एक उपयोग नाही. आपलं चिपटं मापटं कशाचं असतं? पत्र्याचं असतं. फार तर फार कुठंतरी आता काय स्टील बिल निघालं असलं किंवा पितळे निघालं असलं तर मला माहीत नाही, कारण मी शेतकऱ्याचीच आहे, त्यामुळं मला चांगलं माहिती आहे की आपल्याला इथूनच सुरुवात लागते. म्हणून कुंचम हे कधी पण वर आणि खाली पट्टी असणारं असावं. बरं, कुंचमवर हे शिक्के असणं गरजेचं आहे का? अजिबात नाही. कोणत्याही शास्त्रामध्ये लिहिलेलं नाहीये की शंख चक्र गदा इथं आलीच पाहिजे. शंख चक्र गदा ही आंध्रामधली माणसं गंध आणि कुंकू ह्यानं काढतात. हळद आणि कुंकू ह्यानं काढतात ती स्वतःच्या हातानं. त्यांची रांगोळी, त्यांचं किती छान असती सगळी कला त्यांच्या हातामध्ये, तुम्हाला माहिती आहे. मग त्यानं काढतात. मग असं मिळून तयार होतो तो कुंचम. आता कुंचम आपल्याकडं काय काम करतो किंवा ती लोक काय काम करतात? तर दर शुक्रवारी एक धान्य घरामध्ये असावं. म्हणजे धान्य हीच भरभराट आहे, तांदूळ हे सर्व अन्न आहे, तर तांदळानं मापटं भरावं आणि लक्ष्मीच्या आवडीच्या गोष्टी त्यामध्ये घालाव्यात. एवढी सुंदर साधी पूजा म्हणजे कुंचम पूजा किंवा मापटं पूजा अगदी आपल्याकडे म्हटलं तरी चालेल. मग त्यासाठी काय? तर खाली हा लाल कपडा आपण देतच असतो तो अंथरायचा, त्याच्यावर ही डिश ठेवायची, डिशेला आपण हळदी कुंकू हे सगळं व्हायचं आणि नंतर त्याच्यावर हा कुंचम ठेवायचा. कुंचमला आता इथं छापील तुम्हाला आहे शंखचक्र गदा, ते जाऊ शकतं. ते पितळेचे ठसे उमटलेले, काही काळानं घासून घासून ते ठसे जाऊ शकतात, कारण ते काही ठोकलेले ठसे नाही आहेत, त्यामुळे ते जाऊ शकतात. आपल्या हातानं याच्यावरती जे आत्ता आहे तसंच कायमस्वरूपी करत राहणं. परत एकदा लक्षात घ्या, कुंचम पूजेचा अर्थ किंवा कुंचम पूजेचं फळ त्याच वेळी मिळेल की तुम्ही या शास्त्रानुसार सगळं कराल. हे कोळवं घ्याल, त्याला खालीवर पट्टी पाहिजे, त्याच वेळी हे सगळं होतं. तर कुंचम पूजनामुळं आम्हाला नीट झालं नाही, आमचं पावलं नाही असं काही नसतं. कुंचम म्हणजे गणपती बाप्पा नाही आहेत की बाबा ते तुम्हाला पावलेच पाहिजेत तुमच्या नवसाला किंवा काय. कुंचम म्हणजे आपल्या घरामध्ये एक लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आंध्रानं केलेली ही सेवा आहे. तर आपण त्यांची सेवा करू शकतो. आपल्या भारतामध्ये सर्व धर्म समभाव आहे, सगळेजण एक आहोत, त्यामुळे त्यांच्या सेवा आपण करू शकतो.
मग हे आपण ठेवल्यावर बासमती चावल जे अखंड तांदूळ असतात ते तांदूळ घेऊन खाली हळदी कुंकू व्हावं, एक फूल व्हावं आणि त्याच्यावर मुठीनं असे एक मूठ तांदूळ घालावेत. सर्व अन्न आहे, सगळ्यांच्या अन्नामध्ये श्रेष्ठ आहे ते तांदूळ, त्यामुळे ते तांदूळ त्यामध्ये घालावेत. त्याच्याबरोबर तुम्हाला मिळतात मग बाकीच्या वस्तू मिळत असतात. तुम्हाला कुबेरचे कॉईन मिळत असतात, कमळगट्ट्याचे बीज मिळत असतात, कवडी मिळत असती, गोमती चक्र मिळत असतं. मग यामध्ये थोडं थोडं घालत राहावं. परत एक मूठ तांदूळ त्यामध्ये घालावेत. परत त्याबरोबर तुम्हाला काळी कवडी, काळ्या गुंजा, लघु नारळ, काळी हळद हे सगळं मिळत असतं. मोती मिळत असतो, तुम्हाला पोहळा मिळत असतो, पंचरत्न तुम्हाला मिळत असतं, सौभाग्य लेणं मिळत असतं. त्याचबरोबर तुम्हाला शंख, विष्णू शंख आणि लक्ष्मी शंख असे दोन्ही शंख, मोती शंख मिळत असतो. अत्तर मिळत असतं तुम्हाला. आणि इथं कुंचम मी जेव्हा तुमचा भरते त्यावेळेचे थोडे तांदूळही मी तुम्हाला कायमस्वरूपी त्यामध्ये ठेवण्यासाठी देत असते. तर या सगळ्या गोष्टी थोडे तांदूळ थोडं हे घालून आपल्या सगळ्याला थोडंसं अत्तर लावून छानपैकी तिला गजरा घालून आणि सगळ्यात वरती तुम्ही लक्ष्मीचा फोटो ठेवू शकता, चांदीचे अलंकार ठेवू शकता, चांदीची लवंग, चांदीचे तांदूळ, या गोष्टी. चांदी एक शुभ लक्षण आहे, शुक्रग्रह मजबूत करण्यासाठीचं काम आहे किंवा चांदीकडे शुक्रग्रह आकर्षित होतो आणि शुक्र लक्झरी लाईफ घेऊन येतो. म्हणून चांदीच्या काही वस्तू वापरल्या, सोन्याच्या काही वस्तू वापरल्या तरीही चालू शकतं. तर या प्रकारे दर शुक्रवारी किंवा दर मंगळवारी ही पूजा आपल्याला मांडता येते आणि त्यातूनच आपल्याला 11 शुक्रवार करा, 21 शुक्रवार करा, त्याच्यानंतर थोडंसं उद्यापन करा, 4 बायका हळदी कुंकाला बोलवा, प्रसाद द्या, त्यांना कुंचमची माहिती समजावून सांगा, म्हणजे झाली कुंचमची आपली पूजा. सगळं काढताना व्यवस्थित काढावं. तांदूळ आहेत ते पाखरांना दुसऱ्या दिवशी शनिवारी पाखरांना तांदूळ घालून द्यावे आणि बाकी सगळं साहित्य आपलं आहे असं भरून ठेवावं. परत मंगळवारी किंवा शुक्रवारी पौर्णिमेला तुम्ही म्हणाल तसं किंवा आयुष्यभर आपल्या ह्याच्यामध्ये प्रत्येक 8 दिवसानं प्रत्येक शुक्रवारी तांदूळ बदलायचे, असा कायमस्वरूपीचा कुंचम भरून सुद्धा तुम्ही देवाऱ्यात ठेवू शकता. हे कुंचमचं मेन काम आहे. आता यामध्ये यांच्याकडनं घेतला म्हणून लाभला आणि त्यांच्याकडनं घेतला म्हणून लाभला असं आहे का? अजिबात नाही. तुम्ही जर एका मेथीवाल्याकडनं मेथी घेतली, त्याची कडू निघाली आणि दुसरीकडनं घेतली आणि ती चांगली निघाली, तर एकाची मेथी समुद्रात उगवली आणि एकाची मेथी मातीवर उगवली असं आहे का? नाही. तिथं सुद्धा आपली कर्म येतात. आपली कर्म अशी असतात की आपण कडू मेथीवाल्याकडे जातो आणि आपली कर्म चांगली असतात की आपण गोड मेथीवाल्याकडे जातो. तसंच आहे. तुमचा भाव कसा आहे, तुमची श्रद्धा कशी आहे, यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. तर कुंचम, सॉरी थोडासा मी डिस्टर्ब झाले. कुंचम हा आपल्या कर्म, श्रद्धा, सबुरी, आपण कसं लोकांशी वागतो, आपण लक्ष्मीला किती हे करतो, आपण घर कसं ठेवतो, आपण मन कसं ठेवतो, आपण किती स्वच्छता पाळतो, आपण किती चांगल्या मार्गातनं पैसा कमवतो, या सगळ्यावर लक्ष्मी आपल्याकडं नुसता घरभर पसारा, मनभर घाण आणि कुंचम भरून ठेवला तर तो तुम्ही कोणत्याही मोठ्या गुरूंकडनं जरी घेतला तरी त्या कुंचमचा घरामध्ये काही फायदा होणार नाही. तर स्वच्छता, मन स्वच्छ असणं, श्रद्धा सबुरी असणं हे कुंचमसाठी महत्त्वाचं आहे. आता या सर्व साहित्याचा कुंचम मी तुम्हाला दाखवला. तर हा कुंचम माझ्याकडं कुरिअर चार्ज सकट फक्त 1650 रुपयाला आहे. मी परत सांगते, चूक करू नका, ग्लास घेऊ नका. ग्लासला काही एक अर्थ नाही. तुम्ही 4 वेद वाचून काढा, तुम्ही आंध्राची पुस्तकं वाचून काढा, तुम्ही आंध्राच्या बायकांकडे जाऊन त्यांचे हे घ्या. सगळ्या जणी हेच सांगतात की खालीवर पट्टी असणे म्हणजेच कुंचम. महाराष्ट्रातल्या बायका काही पण करतात असं डायरेक्ट त्यांचं मत आहे. तर हे म्हणजे कुंचम झालं. हे कुंचम आहे फक्त 1650 रुपयाला. आता कुंचम घेऊन कोण मोठं होतं? तुम्ही मोठं होता का ह्याचा विचार जास्त करा, का 40 करोड एखाद्याला कुंचम विकून मिळाले ह्याचा विचार थोडासा करा. म्हणजे काय करत आहोत आपण, कुठल्या पावलाला निघालो आहोत आपण, कोणत्या रस्त्यानं निघालो आहोत याचा विचार करा. जी गोष्ट 1600 रुपयात तुम्हाला मिळते ती गोष्ट 4000ला घ्यायला तुम्ही जाता कशाला? त्याचाही तोच फायदा, याचाही तोच फायदा. हे तुमचं मन असतं नुसतं की गजरा वेणी हे घालून बसलं तर कुठंतरी सिद्धी होते आणि काय होतं? काहीही नसतं. सगळं आपण देतो, तुम्हाला रेकी देतो, सिद्धी देतो, आमचं मन चांगलं असतं आणि दुसरी गोष्ट तुमची कर्म, तुमचे कष्ट हे सगळं त्याला
तुम्हाला गरजेचं असतं. तर त्याच वेळी कुंचम या प्रकारे काम करतं. तर चला, कसा वाटला तुम्हाला कुंचमचा व्हिडिओ? श्रावण महिना येत आहे, त्यासाठी कुंचम सेवा चालू करू शकता. हां, दुसरी कुंचम सेवा अतिशय सगळ्यांना फायदा झाला तो म्हणजे मुलं होण्यासाठी. कुंचमचा दुसरा उपाय आणला मी, तो म्हणजे मुलं होण्यासाठी. तर ज्यांना मुलं होण्यासाठी कुंचम हवा आहे त्यांच्यासाठी रेमेडी फक्त वेगळी येते. तर ज्यांना मुलं होण्यासाठी कुंचम हवा आहे त्यांनी सुद्धा कुंचम घेऊ शकता. मूल होईपर्यंत कुंचमला मुलं होण्यासाठीची रेमेडी करायची आणि ती झाल्यावर लक्ष्मी प्राप्तीसाठी पुन्हा तोच कुंचम तुम्ही पुढं वापरू शकता. तर असे 2 प्रकारे आपण कुंचमचं काम करू शकतो. तर जरूर 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 ज्यांना हवं आहे एवढ्या कमी दरामध्ये अगदी थोडे कुंचम आहेत, तर ज्यांना हवं आहे त्यांनी फटाफट बुकिंग करा. धन्यवाद. आणि आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा.